कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात. कित्येक फेक अकाउंट असलेलं ती एक फेसबुक, अफवा पसरवणार व्हॉट्सअप, घरी माय बापाचं नेकणाऱ्याला दुसऱ्याची टिवटिव ऐकावी लागते ते ट्विटर, ज्याच्याशिवाय आयुष्याचं टारच पंक्चर झालंय असं वाटतं ते युट्यूब. अनेक तज्ञांचं असं मत आहे की सोशल मीडियामुळे अनेक लोकांचं आयुष्य घडलं, तर काही बुद्धिजीवी लोकांचं मत आहे की युवकांचा मार्ग भटकवण्यास जबाबदार आहे. अशा वेळी देशाला महासत्ता बनवण्याची जबाबदारी ज्या युवकावर आहे तो युवक स्वतःचे हित आणि देशाच्या हितासाठी सोशल मीडियाचा वापर करतो का? मित्र, सोशल मीडिया सोशल या शब्दाचा अर्थ सामाजिक असा होतो, परंतु कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचं भान नसलेला युवक जेव्हा अजाणतेपणे सोशल मीडियाचा वापर करतात तेव्हा हीच सोशल मीडिया समाजाची आणि समाजासाठी आहे. यावरच प्रश्न निर्माण होतो. एक सुभाषित सांगते, विश्वाच्या चौडिचांचे चांगले विचार आमच्यापर्यंत घेऊन येऊ, आणि सोशल मीडिया सुद्धा विश्वाच्या चौडिचांचे चांगले विचार आमच्यापर्यंत घेऊन येते, परंतु आजच्या कांचं मन मात्र व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलेलं आहे. फेसबुक मेसेंजरच्या फेक अकाउंट समोर चॅटिंग मध्ये नतमस्तक झाले. आजच्या युवकांचा मेंदू हा भोंडू झालाय, जो वाईट साइड मध्ये दंग झालाय, आणि आम्ही म्हणतो मन, मेंदू आणि मस्तक सशक्त आहे. मित्रांनो, सोशल मीडिया आजच्या युवकावर इतका प्रचंड प्रभाव आहे की पबजी, फ्री फायर यासारखे घातक व वेळकाऊ तुम्हाला माहीतच आहेत. पण वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फाशीवर जाणाऱ्या सशस्त्र रक्ताचा धगधगत्या अंगात शाहिद आझम भगत सिंग मात्र माहित नाही. ऐश्वर्या रायच्या मुलीचं नाव माहित आहे, आणि जॉकी श्रॉफच्या मुलाचं नाव माहित आहे, आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव माहित नाही. आज या देशामध्ये मदर डेला आपल्या स्वतः कमेंट टाकणाऱ्या युवकाला आपल्या स्वतःच्या आईच्या पायाच्या टाचावर भेगा पडलेल्या दिसत नाहीत. सोशल मीडिया शेतकऱ्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे. पोस्ट टाकणाऱ्या युवकाला जेव्हा शेतात बाप राबतो तेव्हा मात्र बापाच्या हातात हात देण्यासाठी तो युवकच करत नाही, परंतु सोशल मीडियावर हात अडकलेला असतो. मग अशा वेळी योग्य काम युवकांचं सोशल मीडियाच करत नाही तरी आपण केला पाहिजे. तुकाराम महाराज असं म्हणाले, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या तिन्ही लोकी झेंडा, त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. पण आजच्या युवकांची अवस्था अशी आहे, पुत्र झाला ऐसा गुंडा, पुत्र झाला ऐसा गुंडा, त्याचा सोशल मीडियावरच झेंडा, त्याचा सोशल मीडियावरच झेंडा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.